वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। दुआ तुमको देता जहाज सारा, दुआ तुमको देता जहाज सारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। दुआ तुमको देता जहाज सारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। हम सबकी आशा हो खुशियाँ हमारी, हम सबकी आशा हो खुशियाँ हमारी। हर खूबी रब ने है आप में उतारी। हम सबकी आशा हो खुशियाँ हमारी। हर खूबी रब ने है आप में उतारी। है खुशबू तुम्हारी जो अमृत की धारा, है खुशबू तुम्हारी जो अमृत की धारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। सलामत रहो तुम है रब से गुजारिश। सलामत रहो तुम है रब से गुजारिश। सोने के फूलों की हो तुम पे बारिश। सलामत रहो तुम है रब से गुजारिश। सोने के फूलों की हो तुम पे बारिश। दुनिया का सुख तुमको मिल जाए सारा। दुनिया का सुख तुमको मिल जाए सारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। पसंद का तुम्हारी हो हर एक नजारा। पसंद का तुम्हारी हो हर एक नजारा। रुतबा हो ऊंचा जहां में तुम्हारा। पसंद का तुम्हारी हो हर एक नजारा। रुतबा हो ऊंचा जहां में तुम्हारा। न हो आपके बिन खुदा का गुजारा। न हो आपके बिन खुदा का गुजारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। दुआ तुमको देता जहाज सारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। मुबारक हो तुम
लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार, क्या कहना। खिल खिल चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना। झूमा झूमा के नाचो आज, सब मिलकर गावो आज, के तेरा जन्मदिन आया है, तू सौ सौ साल जियो। सब मिलकर नाचो रे, जन्मदिन आया है। झूम झूमा के नाचो आज, के तेरा जन्मदिन आया है, तू सौ सौ साल जियो। सब मिलकर नाचो
सब मिलकर गावो आज के तेरा जन्मदिन आया है, तू सौ सौ साल जियो। सब मिलकर नाचो रे, जन्मदिन आया है। झूम झूम के नाचो आज के तेरा जन्मदिन आया है, तू सौ सौ साल जियो। सब मिलकर नाचो रे, जन्मदिन आया है। बी 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 माता पिता को भूल न जाना, जिसने तुझे जन्माई। भाई बहन को साथ में लेकर झूम के नाचो तुम साथ। नाचो रे, झूम झूम के नाचो आज। सब मिलकर गावो आज के तेरा जन्मदिन आया है, तू सौ सौ साल जियो। सब मिलकर नाचो रे, जन्मदिन आया है। झूम झूम के नाचो आज ये तेरा जन्मदिन आया है, तू सौ सौ साल जियो। सब मिलकर नाचो रे, जन्मदिन आया है। जन्मदिन आया है, जन्मदिन आया है, जन्मदिन आया है। एक बात मुझे ये कहनी है, जो दिल से जुबां तक आई है तेरे जन्म का ये शुभ दिन। इस दिन की तुमको बधाई है। एक बात मुझे ये कहनी है, जो दिल से जुबां तक आई है तेरे जन्म का ये शुभ दिन। इस दिन की तुमको बधाई है। जिंदगी की हर डगर पर जीत हो तेरी, जन्मदिन पर ये दुआ मेरी। पास भी आने न पाए कोई गम तेरे, कामयाबी यूं ही छूमे ये कदम तेरे। सादगी जिंदा दिली का हो दर्पण, अपनों के दिल में बसे जैसे धड़कन। रिश्तों की गरिमा को तुमने जाना है, छोटे बड़े सबको ही अपना माना है। रिश्तों की गरिमा को तुमने जाना है, छोटे बड़े सबको ही अपना माना है। हो तुमको मुबारक ये घड़ियां, 100 बार फिर ये दिन आए। जीवन की बगिया महकी रहे, बस राजेंद्र इतना चाहे। एक बात मुझे ये कहनी है, जो दिल से जुबां तक आई है तेरे जन्म का ये शुभ दिन। इस दिन की तुमको बधाई है। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही
अरे राम दुहाई कैसे चक्कर में पड़ गया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। करता दुख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव। रत्न खचित फरा दुज गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋण सुरती नूपुरे चरणी घागरिया। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव। लंबोदर पीतांबर फणिवर बंधना, सरळ सुंड वक्रतुंड त्रिनयना, दासरामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव। लाल चढ़ायो अच्छा गज मुख को, दो दिल लाल बिराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरी, विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी, कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी, कंडस्थल मदमस्तक चुले शशि बिहारी। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता,
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। भाव भगत से कोई शरणागत आवे, संतत संपत सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निश दिन गुण गावे। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति। दर्शन मात्रे मान कामना पूर्ति। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति। दर्शन मात्रे मान कामना पूर्ति। जय देव जय देव। विकास महामंडळामध्ये गाडी साडेसाती मी त्यावेळेस तुमच्याकडे येऊ नाही शकली. महाराष्ट्र विकास महामंडळामध्ये कार्यरत म्हणजे सगळ्यात आधी माझं इथे जॉईन झाले. तो कालावधी सिस्टर म्हणून इथे कार्यरत होते मदतनीस म्हणून. नंतर 1991 मध्ये विकास महामंडळ नंतर त्यांनी घालवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या आपले कार्य पूर्ण केले. त्याच्यानंतर 2008 मध्ये त्यांची बरोबर येथे बदली झाली 3 वर्षासाठी आणि परत 20 जो कालावधी आहे तो त्यांनी इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इथे व्यवस्थितरित्या कालावधी आहे तो त्यांनी आमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर करावा अशी मी त्याला कार्यक्रमाचा कालावधी 35 वर्षांचा आहे. मी असे सांगू इच्छितो की आज आपल्या कार्यालयाचे अधिकारी यांनी या कार्यक्रमाला हजर राहायला पाहिजे होतं, परंतु होऊ शकते त्यांचे काही अडचणी असेल. आजचे मान्यवर श्री हिरंगे साहेब उपस्थित राहिले त्यांचे मी अभिनंदन करतो. तसेच शेख मॅडम यांचे पण अभिनंदन करतो. तसेच शेरके मॅडम हे पण आवर्जून हजर लागले आणि माझे कर्मचारी वर्ग तसेच महिला मंडळ. मला जवळजवळ 35 वर्ष झाली. मी 1988 ला लागलो त्यावेळेस मी डिलिव्हरी होतो. 1991 ला मी एनएमआरवर आलो. 98 ला रेग्युलर झालो. 3दा माझी बदली पण झाली. 6 महिने मुलगा राहिलो. त्यानंतर काटोलला बदली झाली माझी. काटोलला मी गेलोच नाही. डिव्हिजनला गेलो लगेच मी माझी दुसऱ्या दिवशी ट्रान्सफर आला लागलो इकडे परत आलो. त्यानंतर 2008 ला 8, 9, 10 वरोराईचे ट्रान्सफर झाली. मी 3 वर्ष वरोराईला काम करते. मला सगळ्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं सहकार्य मिळालं. मला खूप काही शिकायला मिळालं. मला खूप अनुभव आले अधिकाऱ्यांचे पण आले कर्मचाऱ्यांचे पण आले आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सहकार्यरित्या मला सांभाळून घेतलं. अशा पद्धतीने त्यासाठी मी त्यांचा आभार वाटते. श्रीमती भेंडे मॅडम त्यांच्या भेंडे सरांचं जीवन सांगितलं. आयुष्याच्या प्रत्येक वाटला आनंद देणारा व्हावा. आजच्या कार्यक्रमाचे निरोपमूर्ती माननीय श्री किशोरजी भेंडे, सर्व कर्मचारी आणि सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे तसेच आजच्या या निरोप समारंभाच्या प्रसंगी गौरव सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवर आपल्या सर्वांचा नमस्कार. आमच्या साहेबांनी आपल्यासोबत जे 35 वर्ष घालवले त्या 35 अशक्य आहे, परंतु आज निरोप घेताना त्यांच्याकडून नकळत काही चुका झाल्या असतील त्याबद्दल आपण क्षमा करावं. आणि असे भरपूर सारे कामं केले. आमची मित्रता आजपर्यंत 2023 पर्यंत 30 टिकून आहे आणि 90 मध्ये आम्ही एनएमआरवरती आलो.
त्याच्यानंतर तेच आहे, आज 2023 आहे, आज तरी तेच आहे तरी. आणि असे भरपूर कामं करता वेळेस भरपूर असे काही अनुभव आले किंवा चांगलं लाडीगुडी करून आपण काम केले किंवा आमच्यामध्ये कसं आता पुढील आयुष्यात आमचं एकदम भरभराट जाते हे तर आम्हाला माहितीच आहे, तर काही विषय नाही. तरी पण त्यांना सुद्धा इच्छा देतो की बाबा समोरचं आयुष्य त्यांचं चांगलं जावं. तरी त्यांनी काही आमच्याकडे लोकांना खूप त्यांनी चांगल्या हाताळल्या. आता सुधारणा झाल्या आणि वेळोवेळी आता फोनवर म्हणा येतात, वेळोवेळी जात आहे ना जे काही माझं त्या त्यांना ते निघून जायचे आणि व्यवस्थितपणे त्यांनी ते वॉटर सप्लायचे काम सांभाळलं. त्याच्यानंतर ते ऑपरेटरचं पण काम एकदम व्यवस्थित सांभाळलेलं आहे आणि खूप चांगलं सांभाळलेलं. त्यांच्यासोबत आलो आम्ही, त्याच्या अगोदर पण बरेच कामं केले मिळून आणि त्यांचं खूप चांगलं काम होतं आणि व्यवस्थित काम होतं. आणि आता त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे काय कामामध्ये ते परफेक्टच होते, ऍक्टिव्ह होते आणि ते एकदम भरभराटी चांगलं जावं, आरोग्यदायी जावं एवढीच देव प्रार्थना करतो. असं म्हणायला काही हरकत नाही. आम्ही 1988 मध्ये केलं आहे, 1989 पासून मी लागलो. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही पूर्ण काळात चांगला काढला आणि पहिल्याचे दिवस खूप कठीण होते. आताचे दिवस त्याचं काही कठीण आहे आणि त्यांनी आम्हाला होऊन घेतलं त्याकरता धन्यवाद. आणि सगळ्यांच्या आग्रस्तव त्यांनी मेंढे सरांसाठी कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेत सोबत जन्मणारी नवी पहाट असते. तेव्हा हा आजचा निरोपाचा कार्यक्रम संपणारी वाट न करता उज्ज्वल भविष्याची पाठ या शुभेच्छा मी व्यक्त करतो. या स्पीकर विराजित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुंदर कार्यक्रमाच्या आपल्या कार्यक्रमाचे आभार मानतो. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते, निरोप दिला म्हणजे नातं काही तुटत नसते. धागे असतात जोडलेले हृदयाशी, आपला माणूस दूर की गेला तरी प्रेम काही आठवत नसते. भेंडीजीचं नातं आणि आमचं नातं जसे हात आणि डोळे, हाताला लागलं तर डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यातलं पाणी पुसायला पुन्हा हाताला वर यावंच लागतं, असं नातं भेंडीजी आणि आमचं होतं. इतर स्टॉपच्या अडीअडचणीला धावून जाणारा हा व्यक्तिमत्व आपल्यामध्ये कार्यरत राहणार नाही, पण वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते आवर्जून उपस्थित असतील अशी मी आशा करतो. अधिकचा वेळ मी घेणार नाही. बोलण्यासारखे भरपूर आहे, बोलणारे देखील भरपूर आहे, परंतु वेळेच्या आणि काळाच्या बंधनात प्रत्येक जण लपडलेला असतो, यातून मी तरी कसा सुटणार. आणि म्हणूनच वेळेचे आणि काळाचे भान ठेवतो. त्यांच्या पुढील आयुष्याला व पुढील कार्यकिर्दीला मी भरभरून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही राहणार ही मोठी आणि आता सगळं किंवा किंवा काय प्रत्येक सबस्टेशनचं काम असो, एकदा पोस्ट इन्स्युलेटर खराब झालं सबस्टेशनमध्ये इलेक्ट्रिक सुटला त्याच्यामध्ये, पण ते पोस्ट इन्स्युलेटर चेंज तर करायचं होतं, एमर्जन्सी होतं, पण करायचं कोण? ऑपरेटर ते होते. महत्वाचं म्हणजे करायचं होतं सगळ्या स्टॉपला जे ड्युटीवर असतात त्यांना, पण त्यांचा जो आत्मविश्वास त्यांनी जे मला प्रेरणा दिली त्या तू कर, मी आहे तुझ्यासोबत, त्याच प्रेरणे स्वभाव असा होता काम करून आणि लाईनचं काम खूप परफेक्ट होतं. लाईनच्या गावावरून कोणाला त्रास होतो हम लोग आने वाले आमच्या
खूपच चांगलं होतं. अहोरात्र म्हणजे केव्हाही काम पडलं अर्ध्या रात्रीला काम पडलं तरी वेळोवेळी ते आम्हाला सहकार्य करायचे. ग्रामपंचायतचे मीडिया वगैरे चेकिंग त्यावेळी पण मला मदत केलेली आहे आणि तेवढा कॉन्टॅक्ट नसल्यामुळे कामाबद्दल पण मी त्यांना पुढच्या आयुष्यासाठी त्यांची हेल्दी स्वास्थ्यासाठी आणि निरोगी राहा म्हणून त्याच्यासाठी मी शुभेच्छा. बट माझा त्यांच्याशी 4-5 वेळा संपर्क आलेला आहे आणि मी जितक्यांदा पण त्यांना भेटली आहे ते खूप व्यवस्थित वागतात. त्यांना कळते की आपल्याला आपल्या अधिकाऱ्यासोबत कसं बोलायचं आहे. ते नेहमी त्या गोष्टीचं भान ठेवतात. मी असं खूप लोक इथे बघते कधी कधी त्यांना काही लोकांना असं भान नसते की कुठले आपल्या वरचे अधिकारी आहेत तर ते थोडंसं पण त्यांच्या बाबतीत सध्या साथ सुरू आहे. आज पण मला येणं जमण्यासारखं नव्हतं कारण 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग होती. पण मी यांच्यासोबत बोललो बिल्डिंगसोबत आणि नंतर असं ठरवलं की जाऊ द्या एक समज पुन्हा आला तरी चालेल पण आज आपले अधिकारी काही प्रपोज येऊ शकले नाही. मला असं वाटलं आज मला येणं गरजेचं आहे म्हणून मीच येऊन माझे म्हणजे कर्मचारी कमी आणि मित्र जास्त तर यांच्याबद्दलचे अनुभव सांगायचे सगळ्यांनी सांगितले. विशालने सांगितले, दीपकने सांगितले. अनुभव सांगायचा एक अनुभव माझ्याजवळ एवढा आहे की जेव्हा आमचे कुलकर्णी साहेब डेप्युटी इंजिनियर होते सचिन कुलकर्णी ते वरोड्याला पण होते त्यांना ऐकू नव्हते बोलता नव्हते जास्त 3 वाजले होते तेव्हा भिंडीतून म्हणजे ड्युटी करून आलेले होते पण तरीही त्यांनी MSCB ला कॉन्टॅक्ट करून तो वॉटर सप्लाय सकाळी 4 वाजता चालू केलेला. तेव्हाही नेहमीप्रमाणे मी एकटा नेहमी मी राहत होतो कुठली काम राहत की किरंगी सोबत वॉटर सप्लायचं काही राहिलं की भेंडेतील आहे शिडामगीर आहे त्यांना माहित आहे सगळ्यांना म्हणजे आमचं टीम वर्कच आहे तुम्ही त्यांना काय आज त्यांचा निरोप समारंभ आहे पण तरी ते आपल्यात आहे त्यांचा म्हणजे आपल्याला सगळं अनुभव त्यांचा आपल्या कामी येणार आहे. नंतर पण काही लागलं आपल्याला तर आपण विचारू पण शकतो त्यांना काय बोलायचं आपण एवढं बोलण्याची प्रॅक्टिस नाही आहे असे बोलून तुम्हाला आयुष्याच्या शुभेच्छा देत आहे. असेच तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि मित्रता आहेत सगळे 10 दिवस बोलून मी माझे शब्द संपवतो आणि तुम्हाला नवीन आयुष्याच्या शुभेच्छा.